आज आपण कसंतक चूर्ण, जो औषधी वनस्पतींपासून बनवलेला एक प्रभावी घरगुती उपाय पाहणार आहोत। मुलांमध्ये खोकला आणि सर्दीवर उपचार करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे। हे मिश्रण बनवण्यासाठी वापरलेले साहित्य पाहू। आवळ्यामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी चे उच्च प्रमाण असते। आवळ्यामध्ये एक मजबूत करणारे घटक असते, जे ऊतींचे पोषण करून रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि ते विषारी पदार्थ हळूवारपणे काढून टाकते। हरितकी किंवा हरड ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे। हरितकीला औषधांचा राजा म्हणूनही ओळखले जाते आणि ते उल्लेखनीय आरोग्य फायदे देते, जसे की हे केस गळणे प्रतिबंधित करते, खोकला आणि सर्दी प्रतिबंधित करते इत्यादी। हरितकी हा सर्व प्रकारच्या श्वसनाच्या त्रासांवर अंतिम उपाय मानला जातो। बहेडाला संस्कृतमध्ये बिबिदकी म्हणून देखील ओळखले जाते, ज्याचा अर्थ आहे रोगांपासून दूर ठेवणारा। बहेडा त्याच्या प्रतिजैविक आणि अँटी ॲलर्जिक गुणधर्मांमुळे खोकला आणि सर्दीच्या लक्षणांपासून आराम देण्यासाठी फायदेशीर मानले जाते। सुंठ किंवा कोरडे आले हा जगभरात वापरला जाणारा सामान्य मसाला आहे। सुंठीचा वापर अँटीऑक्सिडंट म्हणून केला जातो। हे खोकला, जीवाणू संक्रमण, पोटाचे विकार आणि डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी वापरले जाते। पिपळी हे लांब मिरचीचे संस्कृत नाव आहे। खोकला आणि सर्दी व्यवस्थापित करण्यासाठी पिपळी एक प्रभावी औषधी वनस्पती आहे। पिपळी खोकला नियंत्रित करते। पिपळीचे कफ संतुलित गुणधर्मांमुळे हे एक डिकंजेस्टंट, ब्रोंकोडायलेटर आणि कफ पाडणारे औषध प्रभाव आहेत। हे दमा, ब्रोंकायटिस आणि खोकल्यासह फुफ्फुसांच्या समस्यांसाठी देखील वापरले जाते। कोणत्याही डिशमध्ये मसालेदारपणा घालण्यासाठी काळी मिरी पावडरचा वापर सामान्य मसाला घटक म्हणून केला जातो। हे शरीरात एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट म्हणून देखील कार्य करते। अतिसारावर उपचार करण्यासाठी काळी मिरीला प्राधान्य दिले जात नाही। कसंतक चूर्ण हा सर्दीसाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे। कसंतक चूर्ण तयार करण्यासाठी लागणारी मोजमाप आहेत: 10 ग्रॅम किंवा 2 चमचे आवळा पावडर, 10 ग्रॅम किंवा 2 टीस्पून हरितकी पावडर, 10 ग्रॅम किंवा 2 चमचे बेहडा पावडर, 10 ग्रॅम किंवा 2 चमचे सुंठ पावडर, 10 ग्रॅम किंवा 2 चमचे पिपळी पावडर, 10 ग्रॅम किंवा 2 चमचे काळी मिरी पावडर। सर्वात प्रथम आपण 2 टीस्पून आवळा पावडर घेऊया। त्यात आपण 2 टीस्पून हरितकी पावडर घेऊया, 2 टीस्पून बेहडा पावडर, 2 टीस्पून सुंठी पावडर, 2 टीस्पून पिपळी पावडर आणि 2 टीस्पून काळी मिरी पावडर। हे सर्व 6 पावडर चांगले मिसळा आणि काचेच्या डब्यात ठेवा। या साठवलेल्या मिश्रणाचे 2 ग्रॅम घ्या आणि त्यात 5 मिली किंवा 1 चमचा मध मिसळा। हे मिश्रण असे दिसले पाहिजे। हे मिश्रण 12 तास सामान्य तापमानावर ठेवता येते। कसंतक चूर्ण मुलांना दिवसातून 2 वेळा देता येते। धन्यवाद।